कुणाच्याही भोळ्या चेहऱ्यावरती जाऊ नका, ही मन खरी ठरली. कारण भोळा चेहरा, गोड बोलणं आणि सोशल मीडियावर युट्यूबचा मुखवटा, पण आतून मात्र ISIची पाळीव आणि भारतीय लष्कराची गुप्त माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवणारी महिला, ती म्हणजे ज्योती मल्होत्रा. एक साधी नोकरी करणारी मुलगी, पगार फक्त 20,000 रुपये, मात्र राहते ती 12,000 रुपये रेंट असलेल्या फ्लॅटमध्ये आणि तिचं वीज बिल दर महिन्याला येते ते 5,000 रुपये. आणि यावरच तिचं जीवन थांबत नाही, तर लक्झरी हॉटेलिंग, लक्झरी गाड्या आणि बरंच काही. मग अशात सवाल पडतो की सर्वसामान्य मुलीकडे एवढे पैसे येतात तरी कुठून? तर त्याचं झालं असं, पाकिस्तानच्या दूतावासामध्ये कार्यरत असलेला अधिकारी, तो म्हणजे दानिश. ज्योतीने त्याला आधी इमोशनल करून त्याच्याकडून पाकिस्तानी व्हिसा मिळवला, पण व्हिसा मिळाल्यानंतर मात्र दानिशनेच तिला पाकिस्तानमध्ये खेचून ISIच्या संपर्कामध्ये आणलं. लक्षात ठेवा, ISI म्हणजे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा नव्हे. तिने तिच्या अभिनय शैलीत पाक अधिकाऱ्यांना इतकं प्रभावित केलं की ISIच्या ऑफिसरांनी तिला मुलींसाठी चालतं हत्यार असं टोपण नाव देखील दिलं. काही दिवसापूर्वी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं. परंतु या दरम्यानच विसार शहरामधून एक मेसेज जातो, तो थेट पाकिस्तानला, आणि त्याला आपली भारतीय रॉ एजन्सी ट्रॅप करते. त्या मेसेजचं मूळ शोधता शोधता भारतीय गुप्तचर यंत्रणा पोहोचते ते थेट ज्योती मल्होत्राच्या घरी. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन तिला ताब्यात घेतलं जातं. परंतु पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिचा चेहरा बघून कोण म्हणणार की ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करते. परंतु भारतीय रॉ कडून जेव्हा तिचा मोबाईल उघडला गेला तेव्हा पोलीस देखील हादरले, कारण की त्या मोबाईल मध्ये होते पाक अधिकाऱ्यांसोबतचे फोटो, भारतीय लष्कर कॅम्पची माहिती असलेले स्क्रीनशॉट्स आणि टेलिग्राम, स्नॅपचॅट सारखे चॅट्स, तसंच पाकिस्तानच्या नंबरशी सतत संपर्क असलेले नंबर्स. ज्योतीला पकडल्यानंतर तिने दिलेली माहिती ही ट्रॅपचं दुसरं दार उघडते, कारण ती फक्त एकटी नव्हती, तर तिची अक्षरशः गँग होती. आणि तिच्या गँगमध्ये होता अरमान, नोमान इलाही आणि देवेंद्र डिल्लू, आणि या सर्वांचे काम तेच होते, भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा म्हणजेच ISIला पोहोचवायची. या संपूर्ण प्रकरणानंतर मात्र ज्योतीच्या वडिलांना चांगलाच धक्का बसलेला दिसतोय. ज्योतीचे वडील म्हणजेच हरीश मल्होत्रा म्हणताय की माझी मुलगी व्हिडिओ बनवते, एवढंच मला माहिती होतं. ती पाकिस्तानमध्ये कधी गेली आणि तिथे जाऊन तिने काय केलं याबद्दल मला जराही कल्पना नव्हती. परंतु ते तिला अजून देखील निर्दोषच समजताय. पण एक शक्यता मात्र व्यक्त करताय, त्यांना असं वाटतंय की त्यांची मुलगी पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या जाळ्यात फसली असावी. परंतु अशातच भारतीय सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न येतो की युट्यूबवर व्हिडिओ बनवणारी मुलगी एवढं काही करत होती आणि कुणाला कळलं देखील नाही, कसं काय? भारतीय लष्करी गोपनीयतेसाठी हा किती मोठा धोका ठरू शकला असता, याचं हे जिवंत उदाहरण होय. कारण ज्योतीचा चेहरा भोळा होता, पण मन मात्र ISIच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तयार झालेलं होतं. भारत जर गाफील राहिला असता तर लष्कराचे कित्येक ऑपरेशन उघडे पडले असते व आपल्या सैन्याला दगाफटका देखील झाला असता. कारण ज्योती मल्होत्रा फक्त एक युट्यूबर नव्हती, तर ती ISIची एक स्माइली स्पाय एजंट होती. मित्रहो, हे संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद.